नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. प्रभूबाई उपोषणाला बसलेल्या असतात. अशोक मामा तिथे येऊन त्यांना म्हणत असतात, ओ बाई. त्यावर प्रभूबाई जोरात ओरडतात, काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, आपल्या सोसायटीतल्या एका सिनियर सिटीजनचा तुम्ही अपमान केलेला आहे. मी आत्ता जाऊन पोलिसात तक्रार करतो. त्यावर सगळे त्यांना थांबवू लागतात. तेव्हा ईश्वर अशोक मामांना म्हणतो, अशोक, तू कशाला या नसत्या भानगडीत पडतोयस? घरी पाहुणे आले, तू पाहुण्यांचं बघ, मी बघतो ना काय करायचं. त्यावर अशोक मामा हळूच ईश्वरच्या कानात सांगू लागतात, नाही रे, या बाईने आपल्या घरातल्यांच्या सगळ्यांविरुद्ध ठणाणा केलाय, त्यामुळे हिला धडा शिकवायचाच. आणि अशोक मामा प्रभूबाईंना म्हणतात, ओ बाई, मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणाने सांगतोय की तुम्ही या उपोषणातून उठा. त्यावर प्रभूबाई म्हणतात, नाही, मी उपोषणातून अजिबात उठणार नाही. आणि माझगावकर, तुम्ही एकटे का आलात? जा आणि तुमच्या सुनेला घेऊन या. जोपर्यंत तुमची सून माझ्या मुलीची माफी नाही ना मागत, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. हे उपोषण चालूच राहणार. त्यावर अशोक मामा हात जोडून म्हणतात, बाई, पहिली गोष्ट, नक्की काय झालंय हे बघायला मी इथं नव्हतो. दुसरी गोष्ट, स्वतःची बाजू मांडायला भैरवी इथे नाहीये. तिसरी गोष्ट, घरी पाहुणे आलेत म्हणून भैरवी येऊ शकत नाही. चौथी गोष्ट, हे असे धिंगाणे घालून प्रश्न सुटत नसतात. आणि अशोक मामा म्हणतात, नीट बोलून जर प्रश्न सोडवायचे असेल तर ठीक आहे, नाहीतर तुमची मर्जी. आणि पाचवी गोष्ट, जर तुम्हाला उपोषण करायचंच असेल तर करा. त्यानिमित्ताने तुम्ही स्वतःवर ताबा मिळवायला शिकाल आणि तुमचं वजन पण कमी होईल. त्याची तुम्हाला अत्यंत नितांतपणे गरज आहे हो. प्रभूबाईंच्या वजनाबद्दल बोलल्यामुळे सगळ्यांना हसू येतं. अशोक मामा चेअर घेतात आणि म्हणतात, मी तुम्हा सगळ्यांसमोर जाहीर करतो की जोपर्यंत ही बाई माझ्या विरोधातलं उपोषण मागं घेत नाही, तोपर्यंतचं माझं उपोषण यांच्या विरोधातलं सुरू. आणि अशोक मामा पण चेअरवर बसून घेतात. हे बघून सगळेजण डोक्याला हात लावतात. प्रभूबाईंच्या मात्र त्यांचं नाटक त्यांच्या गळ्याशी आलेलं असतं, त्यामुळे त्यांना काय करावं हे सुचत नसतं. इकडे राधाबाईंनी भैरवीने केलेला चहा पितात आणि तिला म्हणतात, ए सुनबाई, इकडे. त्यावर भैरवी विचारते, आता काय झालं? त्यावर त्या म्हणतात, नाही, तुले चाय बी नाही येत का वो? चहा कसा पाहिजे? असा गॅसवर बघून ठेवावं, त्यात भरपूर दूध टाकावं, त्यात भरपूर साखर टाकावं आणि भरपूर चहाची पत्ती टाकावं. तो उकळाव आणि असं घट्ट करावं, त्याले म्हणते चहा. त्यावर भैरवी म्हणते, बासुंदी म्हणतात त्याला. बासुंदी हवी आहे का? मागवते लगेच. आणि चहा आमच्याकडे असाच बनतो. त्यावर किशाभाऊ हसू लागतात आणि भैरवीजवळ येऊन म्हणू लागतात, म्हटलं ना तुला, कॉमेडी, लई कॉमेडी. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, बाप्पा, यात कसली आली कॉमेडी? काही बोल नका बरं तुम्ही. चल, मी तुला चहा शिकवते. भैरवी म्हणते, सांगितलं ना, चहा आमच्याकडे असाच बनतो आणि असाच प्यावा लागेल. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, आडलं माझं खेटर, आणि त्या रुसून बसतात. त्यावर किशाभाऊ त्यांच्याजवळ जाऊन त्यांची समजूत काढू लागतात आणि म्हणतात, आव जाऊ दे नावं, पोट्टी लहान आहे अजून, काय लय हुज्जत घालती. त्यावर त्या म्हणतात, तुम्ही ना माझं डोसकं फिरवत जाऊ नका. इकडे सोसायटीतले लोक प्रभूबाई आणि अशोक मामांच्या उपोषणामुळे वैतागलेले असतात. ईश्वर प्रभूबाईंना म्हणतो, प्रभूबाई, नाही काय, सगळी लोक कंटाळलेली आणि खूप वेळही झालाय, तुम्ही जरा नमतं घ्या ना. त्यावर त्या म्हणतात, नाही, मी अजिबात नमतं नाही घेणार, आणि एवढंच जर असेल ना तर तुमच्या मित्राला सांगा. तेव्हा ईश्वर अशोक मामांजवळ जाऊन विचारू लागतो, अशोक, तू घेतोस का? तेव्हा अशोक मामा पिशवीतून केळ काढून ईश्वरला म्हणतात, त्यापेक्षा तू हे घे. आणि स्वतःही दुसरं केळ काढून खाऊ लागतात. हे बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तोरणे म्हणतात, प्रभूबाई, अहो सहनशक्ती संपली हो, घ्या ना नमतं. तेव्हा रुपाली म्हणते, प्रभूबाई, अहो मला पण उपवास सोडायचा आहे हो, घ्या की नमतं. अशोक मामा मुद्दामच प्रभूबाईंना केळी दाखवून म्हणतात, घेणार का? त्यावर ते घाईघाई हात पुढे करतात. त्यावर अशोक मामा त्यांना म्हणतात, नाहीतर नाही. प्रभूबाई रागातच त्यांच्याकडे बघू लागतात. अशोक मामा पुन्हा त्यांना म्हणतात, घ्या ना, घ्या. तेव्हा मात्र प्रभूबाई त्यांच्याकडून हिसकावून केळी घेऊन खाऊ लागतात. आणि अशा प्रकारे इथे प्रभूबाईंचं उपोषण सुटलेलं असतं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चला, उपोषण संपलं,
सगळ्यांनी आपापल्या घरी चला आणि भरपूर जेवण करा आणि सगळेजण तिथून उठून जातात. इकडे राधाबाईंनी हट्टाला पेटलेल्या असतात. त्या म्हणत असतात, मलाही हे चालणार नाही आणि मी हिच्या हातचा चहा पिणार नाही. त्यावर किशाभाऊ म्हणतात, अगं ये कायला लोकांच्या घरी तंटा करून राहायचं. त्यावर त्या म्हणतात, तुम्हाला एक तर समजत नाही, चहा करायचा तर सगळ्यांना सेम टू सेम, नाहीतर मीच चाललो. तेवढ्यात अशोक मामा येतात आणि त्यांना विचारतात, अरे कुठं निघालात तुम्ही. त्यावर भैरवी येऊन पटकन म्हणते, चहा करायला. त्यावर राधाबाईंनी पण भैरवीच्या तोंडावर हात फिरून म्हणतात, गुणाची सुनबाई गुणाची आहे. आणि अशोक मामांना म्हणू लागतात, काय झालं भाऊजी, मी माया स्टाईलनी चहा बनवायला चाललो होतो, माझं काही चुकलं का. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही असं कसं, तुम्ही आमच्या पाहुण्या आहात. तेव्हा राधाबाईंनी भैरवीला मी तुला आपल्या स्टाईलचा चहा शिकवतो असं म्हणून किचनमध्ये घेऊन जातात. भैरवी चहासाठी पाणी घेते तेव्हा त्या म्हणतात, पाण्याचा चहा नाही पित आम्ही, नीरा दुधाचा चहा करतो, ठेव तिकडे. आणि त्या भैरवीला म्हणतात, चल दूध ओत आता. त्यावर भैरवी पातेल्याला हात लावायला जाते, तिला चटका बसतो. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, असं कामाची सवय नसली का असंच होतं, घरच्या बाईला कधी चटका नाही बसला पाहिजे. तेव्हा भैरवी तिथं असलेलं फडकं घेऊन दुधाचं पातेलं घेते आणि तिला म्हणतात, आता काय करायचं. त्यावर भैरवी चहापत्ती आणि साखर टाकू लागते. त्यावर त्या म्हणतात, काय 2च चमचे, आणि चांगली 8-9 चमचे चहापत्ती आणि 20-25 चमचे साखर घालायला सांगतात. त्यावर भैरवी म्हणते, 25 चमचे, अहो एवढी साखर तर आम्ही महिनाभरात सुद्धा नाही वापरत. त्यावर त्या म्हणतात, म्हणूनच तुमचे तोंड असेत, गोडवाच नाही तुमच्या तोंडावर, आमची तोंड बघा बरं. इकडे किशाभाऊ अशोक मामांना म्हणत असतात, भाऊजी आज जर ताई असती ना, तिने सॉलिड ट्रेनिंग दिलं असतं सुनबाईले. त्यावर अशोक मामा म्हणतात, नुसतं ट्रेनिंग नाही तर लाडसुद्धा केले असते. आणि ते पुढे सांगू लागतात, आमचे अनिश कुमार जंगलातून बाहेर येऊन माणसात आले आणि 4 माणसांसारखी जबाबदारी घ्यायला शिकले. त्यावर किशाभाऊ विचारतात, म्हणजे पोट्याने ते काय फिरणं जंगल सगळं बंद केलं की काय. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां, वेणूलाही हेच हवं होतं, आज ती त्यांचा संसार बघून भरून पावली असती. तितक्यात अनिश तिथे येतो. त्यावर किशाभाऊ म्हणतात, अरे वा, 100 वर्ष आयुष्य आहे. त्यावर अनिश विचारतो, अरे किशा मामा कधी आलात, खूप दिवसांनी आलात. थोड्या वेळात अशोक मामा अनिशला विचारू लागतात, मला एक सांग, तुझा इंटरव्ह्यू कसा झाला. त्यावर अनिश म्हणतो, इंटरव्ह्यू चांगला झाला आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक येईल असं मला वाटतंय. त्यावर अशोक मामा खुश होतात आणि म्हणतात, आता मला सुखाने चहाचा आनंद घेता येईल. त्यावर किशाभाऊ म्हणतात, अरे पण चहा नाही आला अजून. तितक्यात भैरवी चहा घेऊन येते. किशाभाऊ म्हणतात, असा चहाचा वास आला पाहिजे. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, आपल्या स्टाईलचा आहे ना, आणि त्या सगळ्यांना भैरवीला चहा द्यायला सांगतात. अशोक मामा जेव्हा चहा पितात तेव्हा राधाबाईंनी त्यांना विचारतात, कसा आहे भाऊजी. त्यावर ते मुद्दामच म्हणतात, असा चहा मी कित्येक वर्षात प्यायलो नाही. तितक्यात अनिश चहा पितो आणि म्हणतो, बाबा अहो साखर किती यात. त्यावर अशोक मामा म्हणतात, ते काय आहे, आमच्याकडे हल्ली कोणी एवढी साखर घालत नाही, त्यामुळे सवय नाही आहे कोणाला. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, आता पोरीसाठी आपण ॲडजस्ट व्हायचं की पोरीने आपल्यासाठी ॲडजस्ट व्हायचं, सांगा बरं. हे ऐकून अनिश भैरवीकडे बघू लागतो. तितक्यात राधाबाईंनी भैरवीला म्हणतात, ए पोरी अशी उभी काहून, घे ना चहा घे ना. त्यावर ती म्हणते, नाही नको मला. त्यावर त्या विचारतात, का. त्यावर भैरवी म्हणते, एवढा साखर घातलेला चहा मी पित नाही. त्यावर त्या विचारतात, काहून. त्यावर भैरवी म्हणते, का बरं, म्हणजे मला असा चहा पिण्याची सवय नाही आणि अचानक मी माझी सवय बदलू शकत नाही ना. त्यावर त्या म्हणतात, हे पा भैरवी, लग्न झालं की नाही पुरीचं तर तिले त्या घरच्या सवयी आत्मसात कराव्या लागते, जुन्या सवयी विसरावा लागते, तर घर चांगलं राहते, बांधलेलं राहते. घे चहा घे. आणि त्या अशोक मामांना विचारू लागतात, नाही भाऊजी माझं काही चुकलं का. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही बरोबर आहे, पण भैरवीचं. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि ते अशोक मामांकडे बघू लागतात. अशोक मामा म्हणतात, काय आहे ना, गावाकडे मुलींचं लग्न लवकर होतं, पण आमच्या भैरवीचं तसं नाही आहे. काय ती परदेशात राहिली आहे, एकटी राहिली आहे, तिलाही काही वेगळ्या सवयी असू शकतात की नाही. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, हा भाऊजी, पण जर सुनेनं
घरच्यांसाठी आपल्या सवयी बदलल्या तर चांगलं राहते, घर बांधलेलं राहते. त्यावर अशोक मामा म्हणतात, घर प्रेमाने बांधलेलं राहतं, सवयीने नाही. हे ऐकून अनिश मात्र खूप खुश होतो आणि ते सांगू लागतात, मी अनिशला वेगळा राहण्याचा पर्याय दिला होता, पण तो म्हणला नाही, भैरवीला इथंच राहायचं आहे. आणि ते विचारतात, मग चहा तिच्याप्रमाणे असावा की तुमच्याप्रमाणे? फारच क्षुल्लक गोष्ट आहे नाही का वहिनी? त्यावर त्या म्हणतात, बाप्पा तुमच्या सुनेचं तर लईच कौतुक चाललंय. त्यावर ते म्हणतात, उलट हल्लीच्या सुनांचं कौतुकच केलं पाहिजे. सगळ्या आघाडीवर लढत असतात त्या. अशा वेळी आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर कशाला टाकायचं? आणि ते भैरवीला म्हणतात, भैरवी तुला जर चहा प्यायचा नसेल तर नको पिऊस. हे ऐकल्यावर भैरवीला मात्र खूप छान वाटतं. थोड्या वेळाने भैरवी किचनमध्ये असते तेव्हा अनिश तिथे जाऊन तिला म्हणतो, बघितलंस, तू म्हणत होतीस ना तुझं कोणी कौतुक करत नाही, आज बाबांनी तुझं सगळ्यांसमोर कौतुक केलं. त्यावर भैरवी म्हणते, लोकांना दाखवण्यासाठी केलं. त्यावर अनिश तिला म्हणतो, अगं असं नाही आहे. एनिवे आज मला तुझ्याशी भांडायचं नाही आहे. त्यावर ती विचारते, का? अनिश म्हणतो, आज मला तुला एक गुड न्यूज सांगायची. त्यावर भैरवी म्हणते, जॉब मिळाला? त्यावर तो म्हणतो, तुला कसं माहीत? त्यावर ती म्हणते, आल्या आल्या तोंडावर इतकं मोठं स्माईल होतं आणि मला काही सांगायची गरज नाही आहे, ओळखते मी तुला, कॉंग्रॅट्स. आणि तो म्हणतो, उद्यापासून माझं ट्रेनिंग सुरू होणार आहे, सो मी जास्त वेळ घरी नसणार. पुढे तो विचारतो, मला सांग, आल्या आल्या मामींनी काही कांड तर केलं नाही ना? त्यावर भैरवी म्हणते, चिल, त्या प्रियापेक्षा तर कमीच. त्यावर अनिश विचारतो, ती प्रिया अजून तुझ्या डोक्यामधून गेलीच नाही वाटतं. त्यावर भैरवी म्हणते, अर्थात नाही. तिने का म्हणून तुझे फोटो टाकायचे अनिश? नाही, मला इतकं ऑड वाटलंय माहिती आहे. वर लोक काय म्हणतायत, बघा बघा हिच्या नवऱ्याने कसे दुसऱ्या मुलीसोबत फोटो टाकलेत. त्यावर अनिश म्हणतो, ते लोक आहेत ना, मूर्ख आहेत. त्यावर भैरवी म्हणते, तुझी सुद्धा चूक होती. तुला तिच्याशी गुलुगुलू करायची काय गरज होती? आणि एवढं सुद्धा समजत नाही का ती फ्लर्ट करत होती तुझ्याबरोबर? त्यावर अनिश म्हणतो, भैरवी तू मध्ये मध्ये विसरतीस की आपलं खरं लग्न झालेलं नाही आहे आणि कधी ना कधी मी सिंगल होणार आहे. तर माझ्याशी फ्लर्ट केलं कोणी तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि तो म्हणतो, त्या वकिलाकडून कॉन्ट्रॅक्ट आणलंय आपलं, आत कपाटात ठेवतो. हे ऐकल्यावर भैरवी एकदमच शांत होते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.